ब्रेकनंतर आपलं स्वागत। महत्त्वाची बातमी, पानिपतच्या रणभूमीवर आज मराठा शौर्य दिन पार पडतोय। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे। महाराष्ट्रासह हरियाणातील मराठा समाज आजच्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहे। अधिक माहिती घेऊया, संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, कशा पद्धतीचा माहोल इथे पाहायला मिळतोय? अगदी प्रज्ञा, आजच्याच दिवशी 1761 साली पानिपतच्या रणभूमीवर खरं तर हे युद्ध जे आहे ते झालं होतं आणि हजारो मराठ्यांनी बलिदान या ठिकाणी दिलं होतं। आपण पाहतोय हा बाल शिवाजी देखील या ठिकाणी आलेला आहे आणि काही वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह जे मान्यवर आहेत ते या ठिकाणी दाखल होणार आहेत काही वेळातच आणि त्याची तयारी सगळी पूर्ण झालेली आहे। आयोजक प्रदीप पाटील देखील माझ्यासोबत आहेत। कसं स्वरूप असेल आजच्या कार्यक्रमाचं? ज्या भूमीवर आज आपण उभे आहे त्याच भूमीवर 263 वर्षापूर्वी मराठ्यांनी हिंदुस्थानच्या सीमेसाठी आपलं बलिदान दिलं। मराठे पुण्याहून पानिपतला आले होते लुटेरा अहमद शाह अब्दालीचा मुकाबला करण्यासाठी आणि लुटेरा अहमद शाह अब्दाली हिंदुस्थानवर राज करण्यासाठी आला होता आणि लुटण्यासाठी आला होता। नजीबुद्दौला हा गद्दार निघाला आणि त्याने लुटेरा अहमद शाह अब्दालीला बोलवलं। आज कोण कोण प्रमुख पाहुणे असतील सिंधिया यांच्यासह? या युद्धात शहीद झालेले जे पूर्वज होते ज्यांच्यामुळे युद्ध झालं ते दत्ताजी शिंदेंचे पूर्ववंशज आणि ज्यांनी या युद्धानंतर बरोबर 10 वर्षांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवला, महाजी शिंदे यांचे वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियाजी आज पहिल्यांदाच या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। अगदी नक्कीच। आणि संदीप, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर बाल शिवाजी जोरदार तलवारबाजी करताना सुद्धा इथे आपल्याला